आजच्या या क्लासमध्ये आपण UGC नेट सेट पेपर नंबर 2 मराठी या विषयाच्या संदर्भात घटक नंबर 9च्या बेसिसवरती ही मॅरेथॉन आयोजित केलेली आहे. या मॅरेथॉनमध्ये आपण थेरी प्लस क्वेश्चन्स प्लस PYQs या बेसिसवरती ही मॅरेथॉन आहे. म्हणून सिलेबसच्या बाहेरचं कसलंही आपण या मॅरेथॉनमध्ये क्वेश्चन्स घेतलेले नाहीत. तर सिलेबस बेसिसवरती प्लस PYQ बेसिसवरती ही मॅरेथॉन आहे. आणि याच्या संदर्भात जे सिलेबसमध्ये ज्या थेरीज आहेत त्या थेरीज आपण कव्हर करत जाणार आहोत. ही जी क्लास आहे ती थोडी मोठी होणार आहे. किमान दीड 2 तासाची ही क्लास होईल. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. या ठिकाणी नेट सेट दोन्ही सिम्युलर एक्झाम आहेत. त्याच्या संदर्भात हे सर्व सिलेबस आहे तो मराठीचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. सिलेबस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या, लिहून घ्या आणि सिलेबस तुमचा तोंडपाठ असला पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्या पद्धतीचा अभ्यास करणार. ओके. तर घटक नंबर 9 साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार. साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार याच्या वरती आपण ही मॅरेथॉन आहे. त्याच्यामध्ये आपण आजच्या क्लासमध्ये साहित्य प्रकाराची संकल्पना, पौवर्त्य व पाश्चात्य, पौवर्त्य आणि पाश्चात्य हा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये हा टॉपिक नेक्स्ट क्लासमध्ये कव्हर करूया. त्याच्यानंतर महाकाव्य, आख्यानकाव्य आणि खंडकाव्य, कविता, दीर्घ कविता, भाव कविता, अभंग, ओवी, लावणी आणि पोवाडा हे जे सर्व टॉपिक आहेत याच्या बेसिसवरती जे क्वेश्चन आहेत ते आज या क्लासमध्ये आपण कव्हर करणार आहोत. प्लस लघुकथा, कथा, दीर्घकथा, लघु कादंबरी, कादंबरी हे जे टॉपिक आहे या टॉपिकच्या बेसिसवरती आजची ही आपली क्लास होणार आहे. आणि राहिलेले जे टॉपिक आहेत ते नेक्स्ट क्लासमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके. सो क्वेश्चन नंबर या ठिकाणी 1 आहे. आपली क्लास क्वेश्चन्सला सुरुवात करण्याच्या आधी जी MSETची एक्झाम होती ती जूनमध्ये होते, परंतु ती पोस्टपोन झालेली आहे आणि सप्टेंबरमध्ये 27 सप्टेंबरला कदाचित ती एक्झाम होईल. ओके. आणि प्लस जी नेटची एक्झाम आहे ते डिसेंबरमध्ये होते. म्हणून हे जे क्लासेस आहेत ते नेट प्लस सेटच्या दृष्टिकोनातून ऑर्गनाईज केलेले आहेत. दोन्ही एक्झामसाठी हेल्प होते. ओके. सो क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते मराठीमध्ये लिहिल्या गेलेल्या पद्य प्रकारांचे स्थूलमानाने 4 वर्ग पडतात. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि 5पैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. दॅट मीन्स की आपल्याला 4 जे ऑप्शन आहेत ते 4 ऑप्शन अचूक निवडायचे आहेत, ते आपण या ठिकाणी निवडायचे आहेत. तर सर्वात पहिला दिलेला आहे हे आहे छंदोबद्ध रचना. बी आहे जातिवृत्त अथवा मात्रावृत्त अशी रचना. सी आहे अक्षरगण वृत्तातील रचना. आणि डी आहे मुक्त छंद. आणि शेवटी दिलेली आहे आख्यान कविता. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी अचूक ऑप्शन असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ओके. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 2 A, B, C आणि D हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. आणि या ठिकाणी
छंदोबद्ध रचना सर्वात पहिला असेल, त्याच्यानंतर जातीवृत्त अथवा मात्रावृत्त अशी रचना, सी आहे अक्षर गणवृत्तातील रचना, आणि डी आहे मुक्त छंद ही रचना. ओके, प्रश्न काय होता? प्रश्न या ठिकाणी आहे की मराठीमध्ये लिहिले गेलेल्या पद्य प्रकाराचे स्थूलमानाने 4 वर्ग पडतात, ते कोणते? आणि या ठिकाणी 5 वर्ग दिलेले आहेत, परंतु आख्यान कविता सुद्धा त्याच्यामध्ये ऍड ऑन होते, पण दुसऱ्या कॅटेगरीज मध्ये. ओके, सो ए टू डी पर्यंत या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल, अँड वन मोर इज ऍड ऑन. ओके, ते आपण एक्सप्लेन मध्ये आपण बघणारच आहोत की तो कशा पद्धतीने येते तो ऑप्शन. ओके, तर मराठीमध्ये लिहिले गेलेल्या पद्य प्रकाराचे स्थूलमानाने 4 वर्ग पडतात. त्याच्यामध्ये सर्वात पहिले येतो छंदोबद्ध रचना. आता छंदोबद्ध रचना या ठिकाणी दिलेली आहे. तर मराठी भाषेत प्रारंभ काळापासून ओवी व अभंग हे 2 प्रकार पद्य प्रकार रूढ होते, त्यांना छंद म्हटले जाते. ओके, पूर्ण आपण एक्सप्लेनेशन घेणार नाही, कारण पूर्ण एक्सप्लेनेशन घ्यायला गेलो तर 3-4 तासांचे क्लासेस होईल. सो जे इम्पॉर्टंट की पॉइंट आहे ते आपण घेऊन चालणार आहोत. राहिलेले जे एक्सप्लेनेशन असेल ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून नीट एकदा वाचून घ्यायचं आहे. ओके, आता छंद पद या प्रकाराची उदाहरण काय प्रश्न विचारला जाईल की जे मराठीचे पद्य प्रकार जे प्रकार आहेत ते प्रकार दिले जातील एका बाजूने आणि त्यांच्या ओळी दिल्या जातील, म्हणजे जोड्या लावा असा प्रश्न याच्यावरून विचारला जाईल. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला छंद प्रकाराची रचना कोणती आहे आणि ती रचना कशा प्रकारची असते असा प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर त्यावेळेस आपल्याला मॅचिंगचा क्वेश्चन येईल, त्यावेळेस आपल्याला ती वाक्य रचना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की छंद रचना म्हणजे कशी असते. तर त्याचे हे उदाहरण दिलेले आहे. त्याच्यामध्ये आहे, धरितो वासना परिणये फळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला, तळमळी चित्त घातले खापरी, फुटतसे परी लाही चिया. या ठिकाणी आपण 2च ओळी घेणार आहोत, कारण शक्यतो 2 ओळींचीच रचना जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकते. तर कधी एकच ओळ दिली जाईल आणि ती रचना जोड्या लावायला विचारले जातील. ओके, ही झाली छंदपद रचना. हा झाला एक ऑप्शन. ही जी रचना आहे ती संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे. दुसरा ऑप्शन याचा आहे, दुसरा ऑप्शन मध्ये जातीवृत्त अथवा मात्रावृत्त अशी रचना. या रचनेत अक्षरांच्या संख्येचे बंधन नसून केवळ मात्रात बंधन असते. अक्षरामध्ये बंधन न पाळणाऱ्या पण मात्रा संख्येने बंधन पाळणाऱ्या पदरचनेत गीता कशी येते याविषयीचे हे उदाहरण बघा. तर जातीवृत्त अथवा मात्रावृत्त अशी रचना. सो त्याचे उदाहरण काय आहे ते या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. नवधू प्रिया मी भावरते, लाजते पुढे सरते फिरते, कडे मला तू प्राण सखा परी, तू जीवा आधार खरोखरी. ही जी रचना आहे ती भा. तांबे यांनी केलेली आहे. कदाचित असं पण विचारलं जाऊ शकते की ओळ्या दिलेल्या आहेत आणि ओळ्यांच्या साईडला मॅचिंगच्याच क्वेश्चन्स मध्ये विचारलं जाईल की ही रचना कोणी तयार केलेली आहे. तर रचनाकार दिले जातील आणि त्याच्या पुढे ही जी रचना आहे ती रचना दिली जाईल. ओके, तर ते सुद्धा आपल्याला त्या प्रकारचं आन्सर सुद्धा आपल्याला देता आलं पाहिजे, तो क्वेश्चन सॉल्व्ह करता आलं पाहिजे. That's why you read carefully and revise all important key point. ओके, सो त्याच्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो तिसरा पॉइंट आहे अक्षर गणवृत्तातील रचना. हा तिसरा पॉइंट आहे. या प्रकाराच्या पदरचनेत अक्षर आणि मात्रा दोन्ही बंधन पाळले जाते.
इतकेच नव्हे तर चरणातील प्रत्येक स्थानावरील अक्षर लघु सावे की गुरु या विषयांचा क्रम सुद्धा निश्चित असतो. आणि या ठिकाणी त्याच्या संदर्भात हे उदाहरण दिलेले आहे, वाक्यरचना आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षे नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. ओके, तर अक्षरगुणवृत्तातील रचना त्याच्या संदर्भात हे उदाहरण आहे. ओके, आणि शेवटी जो चौथा पाठ आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. चौथा पाठ आहे मुक्त छंद. ओके, मुक्त छंद याच्या ठिकाणी दिलेला आहे. तर मुक्त छंद म्हणजे काय, तर एखाद्या रचनेतील प्रत्येक चरणात अक्षरांची आणि मात्रांचे कोणतेही ठराविक बंधन पाळलेले नसते, तथापि एकूण रचनेत व प्रत्येक ओळीत काही विशिष्ट लय असते. त्या रचनेला मुक्त छंद म्हणतात. आणि त्याचे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण बघा, बाईपणाचं दुःख दुथडी भरून वाहणाऱ्या पुरांच्या अवकाशाने धक्क्याने खचून जावी माती, आणि पूर ओसरल्यावर उघडी पडावीत झाडाची मुळं. ही जी वाक्यरचना आहे आणि ही वाक्यरचना मुक्त छंद याची आहे. तर मॅचिंगच्या क्वेश्चन्समध्ये ओळी प्लस जे प्रकार आहेत ते विचारले जाऊ शकतात, प्लस त्याचे लेखक आणि त्याची वाक्यरचना सुद्धा विचारले जाऊ शकते. प्लस जो फर्स्ट आपण क्वेश्चन घेतला तो प्रकारचे सुद्धा त्या पद्धतीचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारलेले आहेत. म्हणून आपल्याला 4 चौरस पद्धतीने अभ्यास करायला हवा. वी आर रेडी फॉर एनिथिंग. You ask me anything, I will give you answer about this related questions. I will give answer because I am prepared about for all round. ओके, सो त्याच्यानंतर पाचवा जो पॉइंट आहे ते मराठी काव्य रचना आहे, त्याची आख्यान कविता आहे. ओके, now question number second मध्ये विचारलेला आहे, मराठी काव्य विचारातील महाकाव्य या संज्ञेची वैशिष्ट्ये कोणती? महाकाव्य या संज्ञेची वैशिष्ट्ये कोणती? खाली 5 ऑप्शन आहेत. एक आहे महाकाव्याचे महाकाव्यत्व त्याच्या महान आकारामध्ये असते. ओके, बी आहे महाकाव्य मानवी जीवनावरील एक अत्यंत उद्बोधक भाष्य आहे असे समजले जाते. सी आहे महाकाव्याची आस महाकाव्य आणि विदंत महाकाव्य अशा 2 प्रकारात. डी आहे रामायण महाभारत ही महाकाव्य आळस महाकाव्य आहेत. आणि ई आहे लोकजीवनातील स्थितांतरे आणि बदलत गेलेल्या लोकसमजुती याप्रमाणे ह्या संहितामध्ये विविधता आढळते. प्रश्न कशाच्या संदर्भात आहे हे सर्वात पहिलं आपण नोटीस करून घ्यायचं. कशाच्या संदर्भात आहे प्रश्न? आहे महाकाव्याच्या संदर्भात. कशाच्या संदर्भात? महाकाव्याच्या संदर्भात. का आहे? वैशिष्ट्य कोणते आहेत? महाकाव्याची वैशिष्ट्ये कोणते आहेत? आणि तुमच्या समोर 5 वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्या 5 वैशिष्ट्यापैकी जी अचूक वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला निवडून घ्यायचे आहेत. आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 ऑप्शन हे संलग्न एंगेज पद्धतीने दिलेले नाहीत, वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत. तर ते अचूक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. ओके, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. सेकंड इज करेक्ट आन्सर असेल. सर्व जी स्टेटमेंट दिलेली आहेत ती स्टेटमेंट महाकाव्याच्या संदर्भात अगदी बरोबर आहे. या ठिकाणी मी जे टायपिंग केलेले क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये मी संलग्न क्वेश्चन्स बरोबर दिलेले आहेत. बट एक्झाममध्ये तसं होणार नाही. एक जी स्टेटमेंट असेल ती राईट असेल तर सेकंड स्टेटमेंट रॉंग असेल.
म्हणून महाकाव्याच्या संदर्भाची जी स्टेटमेंट आहे ती थेरी आहे तुमची कव्हर असली पाहिजे. ओके, सो ऑल स्टेटमेंट आर करेक्ट. तो या ठिकाणी आपण ते सर्व घेणार नाही, ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. तर ही जी स्टेटमेंट आहे सेकंड क्वेश्चनची ती बरोबर आहे. आता आपण डायरेक्ट एक्सप्लेनेशन बघणार आहोत या ठिकाणी. ओके, तर महाकाव्याचे महाकाव्यत्व त्यांच्या महान आकारामध्ये असते, बरोबर, पण त्याचा आशय आणि विषयही तसाच मोठा असावा लागतो. विशालता आणि भव्यता हे त्यांचे विशेष गुण असतात. महाभारत या कसोटीस चांगले उतरते. महाकाव्याच्या संदर्भात एखादा प्रश्न विचारला जाईल की फॉर एक्झाम्पल इक्वेशन फिला महाकाव्य म्हणजे काय, तर एक्झाम्पल देता आलं पाहिजे. तर महाकाव्याचं एक उत्तम उदाहरण काय, तर महाभारत. व्यापक, मोठं आणि विस्तारित स्वरूपाचं महाकाव्य. ओके, तर महाकाव्याची आस महाकाव्य आणि विदग्ध महाकाव्य असा 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. ओके, चौथा आहे भारतीय संदर्भात रामायण महाभारत. रामायण महाभारत ही महाकाव्य आर्स महाकाव्य आहेत. कोणती महाकाव्य आहेत? आर्स महाकाव्य आहेत. कोणती काव्य आहेत? महाकाव्य. कोणती? रामायण आणि महाभारत ही महाकाव्य आहेत. ओके, त्याच्यानंतर महाकाव्यांना आदिम किंवा आद्य महाकाव्य असेही मानले जाते. आर्स महाकाव्य ही मौखिक परंपरेतून आलेली असतात. जी महाकाव्याची रचना झालेली आहे ती महाकाव्याची रचना मौखिक स्वरूपाची झालेली आहेत आणि महाकाव्याची जी रचना आहे ती कोणी एका व्यक्तीने केलेली नाही, एका लेखकाने केलेली नाही. तर महाकाव्याची जी रचना आहे ती महाकाव्याची रचना अनेक कवींच्या योगदानातून कालपरत्वे मूळ संहितेत भर पडत जाते. म्हणून आर्स महाकाव्याची संहिता ही विकसनशील वर्धितून संहिता असते. म्हणजे काळोन काळी जी मौखिक स्वरूपात जी परंपरा चालत असते आणि त्या परंपरेतून ही महाकाव्याची रचना झालेली आहे. एकत्र करून महाकाव्य निर्माण केलेले आहेत. ओके, संस्कृत मधील रघुवंश, कुमार संभव, शिशुपाल वध, नेस्दचरित, किरातान्वय ही लिखित महाकाव्य विदक महाकाव्य म्हणून ओळखली जातात. तर यादव काळातील नरेंद्राचे रुक्मिणी स्वयंवर, मुक्तेश्वरांचे महाभारत, भास्कर भद्र बोरारकरांचे शिशुपाल वध असा काही महाकाव्यांची रचना बघायला मिळते. तर ममो कोट्यानी राजा शिवाजी हे महाकाव्य, कवी यशवंत नारा मोरे डांटेंचे डिवाइन कॉमेडी, लक्ष्मीबाई टिळकांचे स्मृतिचित्रे इत्यादी गद्य कलाकृती महाकाव्य सदृश आहेत. बघा, ह्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विचारलेले आहेत. नरेंद्र लेखक दिले जाईल, संत दिला जातो मॅचिंगच्या क्वेश्चन मध्ये आणि त्याच्यामध्ये विचारले जातील की यादव काळातील लेखक कोण आहे, तर नरेंद्र आहे. त्याच्यानंतर एक असा पण प्रश्न विचारला जातो की यादव काळातील कोणत्या यादव काळातील खालील रचना कोणती आहे. मॅचिंगच्या क्वेश्चन मध्ये विचारले जाईल की रचना कोणती आहे, विचारला गेलेला आहे प्रश्न. रुक्मिणी स्वयंवर आहे की महाभारत आहे की भास्कर भट बोरकरांचे शिशुपाल वध आहे. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे की यादव काळातील शिशुपाल वध असेल, रुक्मिणी स्वयंवर आहे, महाभारत आहे, ही जी रचना आहे ती यादव काळातील रचना आहे. या मॅचिंगच्या क्वेश्चन्स मध्ये आपला हा प्रश्न कव्हर होतो. म्हणून मी सांगतो की थेरीज मध्ये बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह होत जातात. सो थेरीज वाचणं, कव्हर करणं खूप गरजेचं आहे. ओके, तर महाकाव्याच्या संदर्भात या ठिकाणी आपली ही थेरीज कंप्लीट झालेली आहे. महाकाव्यामध्ये आणि दुसरे जे टॉपिक येतील त्याच्यातील इम्पॉर्टंट पॉइंट आपण घेत जाणार आहोत. ओके, ना क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे
खालीलपैकी कोणती 3 ग्रंथावर आधारित अशी बहुतेक आख्यान रचना आहे? प्रश्न आहे, 3 ग्रंथावर आधारित अशी बहुतेक आख्यान रचना आहे. ओके. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. पाचांपैकी अचूक पर्याय असेल त्या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे रामायण, दुसरी आहे महाभारत, तिसरं आहे भागवत, डी आहे धवळ्या आणि ई आहे कुशल व्याख्यान. आणि खाली या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक ऑप्शन असेल ते आपल्याला निवडायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, ए, बी आणि सी. ओके. केवळ ए, बी आणि सी या प्रश्नाचे उत्तर असेल. सर्वात पहिले रामायण, सेकंड आहे महाभारत आणि सी आहे भागवत. प्रश्न काय होता की 3 ग्रंथावर आधारित अशी बहुतेक आख्यान काव्य रचना कोणती आहे? ही प्राचीन काळाची रचना आहे, बरोबर. म्हणून ही जुनी रचना आहे. तर आता पास्टमध्ये एखादी घटना असेल तर पास्टच्या बेसिसवरतीच आपण भविष्यामध्ये रचना करणार, बरोबर. तर सर्वात प्रसिद्ध असलेली रचना रामायण, महाभारत आणि भागवत होती. म्हणून त्याच्यावरतीच आख्यान काव्य रचना केलेली आहे. ओके. या ठिकाणी या आख्यान काव्याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. सर्वात पहिले रामायण, महाभारत आणि भागवत या 3 ग्रंथावर आधारित आख्यान काव्याची रचना आहे. ओके. हडबे यांचे मुक्तमाला सारख्या कादंबरीवर महदेंबेच्या धवड्यापासून तो 18व्या शतकातील आख्यान काव्यातून उदयाला आला असे वाटते. ओके. सेकंड आहे 13व्या शतकातील मोरोपंतांच्या कुशल व्याख्यान नर्यंत व निरंजन, माधवांच्या सुभद्रा चंपूपर्यंत मराठीत समृद्ध अशी आख्यान काव्याची रचना परंपरा बघायला मिळते. बघा, या ठिकाणी 13व्या शतकामध्ये मोरोपंतांनी कुशल व्याख्यान याची रचना केलेली आहे. माधवरावांच्या सुभद्रा चंपू याची रचना केलेली आहे. या घटकाच्या बेसिसवरती जर प्रश्न विचारला जाईल तर मॅचिंग क्रमानुसार किंवा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने प्रश्न विचारला जाईल. म्हणून जोड्या लावा, मॅचिंग, ऑब्जेक्टिव्ह आणि सिक्वेन्समध्ये या कॅटेगरीज पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या कॅटेगरीज प्रमाणे आपल्याला रिवाइज करायचं आहे. देन यू विल सॉल्व दिस क्वेश्चन्स, अदरवाइज यू विल skip them. Okay, so don't skip, write correct answer. ना क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणी मराठी आख्यान रचनेचे अनुकरण करून आख्यान काव्याची सजावट केली आहे? काय केलेली आहे? सजावट केलेली आहे. कोणी मराठी आख्यान काव्याचे अनुकरण करून आख्यान काव्याची सजावट केलेली आहे. आख्यान काव्याची सजावट दॅट मीन्स की लेखन केलेले आहे, भाष्य केलेले आहे, रचना केलेली आहे. याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. प्रश्न कधी पण नीट समजून घ्यायचा, त्याच्यानंतर क्वेश्चन्स सॉल्व करायचे. ओके. तर खाली 5 ऑप्शन आहेत. एक दिलेला आहे नरेंद्र, दुसरा आहे साम्राज, तिसरा आहे रघुनाथ पंडित आणि चौथा आहे वामन पंडित आणि ई आहे मोरोपंत. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. सर्व या ठिकाणी वरील दिलेले सर्व जे ऑप्शन आहेत, जे लेखक आहेत
जे रचनाकार आहेत त्या सर्वांनी याची रचना केलेली आहे. ओके. नरेंद्र यांनी आख्यान काव्याची रचना केलेली आहे. साम्राज यांनी आख्यान काव्याची रचना केलेली आहे. रघुनाथ पंडित यांनी आख्यान काव्याची रचना केलेली आहे. वामन पंडित यांनी आख्यान काव्याची रचना केलेली आहे. तर मोरोपंतांनी आख्यान काव्याची रचना केलेली आहे. बघा, या ठिकाणी मी जे ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन पूर्ण अचूक आहेत, परंतु याच्यामध्ये जे UGC असेल किंवा MSET असेल, ते जेव्हा पेपर काढणार त्या पेपरमध्ये तुम्हाला चुकीचे ऑप्शन देईल. तर तुम्हाला ते चुकीचे ऑप्शन निवडता आले पाहिजेत, प्लस जे बरोबर आन्सर आहेत ते निवडता आले पाहिजेत. सो त्यामुळे तुम्हाला कोणी रचना केलेली आहे आख्यान काव्याची ते माहीत असणं गरजेचं आहे. सो रिवाइज ऑल की पॉइंट्स अँड एक्सप्लेनेशन्स. ओके. या ठिकाणी याच्या संदर्भात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की आख्यान काव्य म्हणजे काय आहे. तर आख्यान काव्य या शब्दाचा जो अर्थ आहे ते आहे कथन करणे किंवा निवेदन करणे असा आहे. गोष्टीचे घटनेचे वृत्तांत कथन म्हणजे आख्यान काव्य. ओके. याच्या बेसिसवरती अजून एक प्रश्न विचारला जाईल की आख्यान काव्य म्हणजे काय, आणि खाली तुम्हाला 4 किंवा 5 स्टेटमेंट दिल्या जातील. तर त्याच्यापैकी जे अचूक स्टेटमेंट आहे ते आपल्याला निवडता आल्या पाहिजेत. बघा, प्रश्न अशा प्रकारे विचारले जातात आणि विचारलेलेही आहेत, म्हणून आपण प्रत्येक वेने तयारी करून ठेवली पाहिजे. ओके. महाभारत सारख्या बृहत काव्य ग्रंथातील विशिष्ट कथा भाग्य निवडून कवी जी स्वतंत्र रचना करतो त्या रचनाबंधास आख्यान काव्य म्हणतात. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट आहे, व्हेरी व्हेरी पॉवरफुल स्टेटमेंट. ओके. त्याच्यानंतर डॉक्टर ग्राबोपाध्याय म्हणतात की केवळ पद्यातून एखादे आख्यान सांगितले म्हणजे तेवढ्याने त्या आख्यानाला कवी रूप येत नाही, तर जेव्हा एखादी प्रबळ भावना कथानकामागे उभी असते आणि पुन्हा ती अर्थापासून इतिपर्यंत तितक्याच उत्कटपणे टिकून राहते, तेव्हाच ते आख्यान कविता रूपाने व्यक्त होऊ शकते आणि तेव्हाच तिला खऱ्या अर्थाने आख्यान कविता म्हणतात. बघा, आता या ठिकाणी जे मीमांसक असतात, आता आख्यान काव्य एक कन्सेप्ट आहे. आख्यान काव्यामध्ये कोणी रचना केली, त्याच्यानंतर रचनाकार, त्याच्यानंतर त्याच्यावर विचार कोणी केले, मीमांसा विचार कोणी मांडले, त्याची व्याख्या कोणी केली, त्यामध्ये विचारवंतांच्या बेसिसवरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. म्हणून डॉक्टर ग्रहपाध्य याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. प्रत्येक स्टेटमेंट जेव्हा तुम्ही कन्सेप्ट वाचणार, त्या कन्सेप्टमध्ये एक विचारवंत असतात, एक रचनाकार असतात आणि व्याख्याकार असतात. त्या सर्व सखोल कॅटेगरीज आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून वरील व्याख्या कोणी केलेली आहे, खाली तुम्हाला विचारवंत दिले जातील, त्याच्यामध्ये डॉक्टर ग्रामोपाध्य हे ऑप्शन असेल. तेव्हा हे स्टेटमेंट तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आन्सर करेक्ट करू शकता, अन्यथा तुम्ही रॉंग कराल. ओके. तसेच नरेंद्र, साम्राज, रघुनाथ पंडित, वामन पंडित, मोरो पंडित इत्यादी मराठीतील पंडिती कवींनी संस्कृतमधील अभिजात रचनेचे अनुकरण करून आख्यान काव्याची सजावट केली आहे. ही परंपरा महदंबाई ते मोरोपंत अशी आहे. ओके. आता ह्याच्यावरून एक दुसरा प्रश्न निर्माण होईल. एका बाजूने घराणे दिली जातात आणि एका बाजूने रचनाकार किंवा त्यांची रचना, साहित्याची रचना विचारली जाते. म्हणून घराणे प्लस रचनाकार प्लस विचारवंत प्लस रचना या कॅटेगरीजने सुद्धा अभ्यास करायचा आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जातील. म्हणून जे एक्सप्लेनेशन आहे ते नीट वाचून घ्यायचं आहे. ओके. वारंवार वाचायचं, जर विसरत असाल तर वारंवार वाचायचं आणि रिवाइज करायचं. ओके. ना क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे की तुही कोण ही कविता कोणी लिहिली आहे. 5 ऑप्शन आहे. एक आहे राग जाधव, दुसरा आहे केशवसूत,
तिसरा आहे द भी कुलकर्णी आणि चौथा आहे राश्री जोग आणि ही आहे वाम जोशी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल तूही कोण ही कविता केशवसूत यांनी केलेली आहे. हा जो प्रश्न आहे तो कविता या टॉपिकच्या संदर्भात आहे, बेसिसवरती आहे. ओके. या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सुतांची ही कविता पहा. तूही कोण असे कोणीतरी कवीला विचारले आणि त्यामुळे कवींचा अहंकार दुखावला. कवीने त्वेषाने प्रत्युत्तर केले, आम्ही कोण म्हणून पुसण्याचे कारण काय? आम्ही देवाचे लाडके आहोत. आम्ही कुठेही हिंडू फिरू शकतो. आम्हाला अटकाव नाही. आमच्या प्रतिभा आहे त्या बळावर आणि कल्पनाशक्तीच्या सामर्थ्यावर आम्ही कुठेही जाऊ शकतो. एक प्रकारे कलावंतांचे मोठेपण आणि त्यांचे स्वातंत्र्य केशवसूत या कवितेतून प्रकट करतात. ओके. नाव क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे जोड्या लावा. ओके, जोड्या लावा हा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे याच्या प्रकारचे या बेसिसवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. मागील 2-3 वर्षामध्ये जे एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर प्रश्न आहे 6वा, काव्य संग्रहाच्या योग्य जोड्या जोडवा. एका बाजूने काव्य आहे आणि त्यांच्या ओळ्या आहेत. तर कोणती ओळ कोणत्या काव्याला जॉईन होईल, मॅच होईल, हे आपल्याला निवडायचं आहे. ओके. ए दिलेला आहे गझल आणि सेकंड ऑप्शन मध्ये दिलेला आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. ओके. त्याच्यानंतर हायकूच दिलेलं आहे. हायकू, पडसाला या कुठून एकुलत्या. सी आहे, कविता आहे. पाऊस कधीचा पडतो, झाडाची हलती पाने. डी आहे वसंत आबाजी ढाके. नि पायऱ्या उतरून चालायला निघालो, मग मी उंदीर पकडण्याचा पिंजरा विकत घेतला. आता ह्याच्यामध्ये काय प्रश्न आहे की या खालील दिलेल्या पर्यायापैकी जो मॅचिंगचा क्वेश्चन आहे तो मॅचिंगचा क्वेश्चन आहे. तर ह्याचं अचूक उत्तर काय येईल? म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 4 इज करेक्ट आन्सर. बघा या ठिकाणी जी रचना केलेली आहे, गझल कशी असते तर गझल असते रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. या प्रकारची रचना गझल अशा प्रकारची असते. हायकू कसे असते की बी ऑप्शन मध्ये आहे त्या पद्धतीची असते. कविता कशी असते तर या ठिकाणी थर्ड जो ऑप्शन आहे ते त्या प्रकारची असते. वसंत आबाजी ढाके यांची जी रचना आहे ती रचना कोणती आहे? ही जी रचना आहे ती रचना प्रकार आपल्याला ओळखता आले पाहिजे, त्या ओळ्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे, तेव्हा आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. सो म्हणून या प्रकारची जी रचना आहे ती एकदा वारंवार वाचून घ्यायची आणि याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातील तर आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. ओके. नाव क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे खालीलपैकी कोणी दीर्घ कविता या साहित्य प्रकाराचे दीर्घ कविता प्रकार हाताळताना दिसतात. खाली 5 ऑप्शन आहेत. 5 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे केशवसूत, बी आहे अनिल, सी आहे मनमोहन आणि डी आहे सरचंद्र आणि ई आहे मक्तिबोध. प्रश्न आहे दीर्घ कविता प्रकार कोणी हाताळलेला आहे. याचा सेकंड अर्थ असा होतो की दीर्घ कविताची रचना कोणी केलेली आहे आणि थर्ड याचा
प्रश्न असा होतो की कोणी केलेली नाही आहे, बरोबर ना. मग ह्याच्यामध्ये कोणी रचना केलेली आहे, दीर्घ कविताची रचना कोणी केलेली आहे असा हा प्रश्न आहे, आणि कोणी केलेली नाही. ओके, ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. वरील दिलेल्या सर्व जे ऑप्शन आहेत ते अचूक आहेत. या सर्व कवीने दीर्घ कविता ची रचना केलेली आहे, आणि दीर्घ कविताच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. हे जे सर्व ऑप्शन आहेत ते अगदी बरोबर आहेत. जसे आपण क्वेश्चन्स करणार आणि क्वेश्चनचे आन्सर घेतो, त्याच्यामध्ये जे ऑप्शन असतात ते रिवाइज करून ठेवायचे आहे. कम्प्लिटली रिवाइज, तोंड पाठ असले पाहिजे. दीर्घ कविता हा प्रकार अर्वाचीन काळात केशवसुतापासून सुरू झाला असे मानण्यात येते. तुतारी या कवितेचा अवोचीन मराठीतील पहिली दीर्घ कविता म्हणून उल्लेख केला जातो. दीर्घ कवितेचा प्रकार हा कोणाच्या काळापासून सुरू झालेला आहे, तर केशवसुतापासून. ओके, केशवसुतांची कोणती कविता आहे मराठीतली पहिली दीर्घ कविता आहे तुतारी, ही पहिली दीर्घ कविता आहे. कोणती, कोणाची? तुतारी ही दीर्घ कविता पहिली आहे. आणि ही तुतारी कविता कोणी लिहिलेली आहे? ही तुतारी कविता जी आहे ती केशवसुत यांनी लिहिलेली आहे. तर अनिल मनमोहन, सरचंद्र, मुक्तिबोध, ग्रेस, प सी रेंगे, विंदा करंदीकर, वसंत आबाजी ढाके, वसंत दत्तांत्रे, गुजर, यशवंत मनोहर, नामदेव ढसाळ, रजनी पेरुडकर असा अनेक कवींनी दीर्घ कविता या प्रकाराचे अनेक आयाम रुंदावून ठेवले आहेत. इत्यादी वरील दिलेल्या कवयित्रीने दीर्घ कविता लिहिलेल्या आहेत. म्हणून एक प्रश्न असतो की कविता कोणी लिहिलेल्या आहेत, खालील कविता दीर्घ कविता कोणी लिहिलेल्या नाहीत, किंवा मॅचिंगच्या क्वेश्चन्स विचारला जाईल. दीर्घ कविता आणि अदर काव्यरचना विचारले जाईल, आणि त्याच्यामध्ये जे काव्यकार आहेत आणि रचना आहेत त्या पद्धतींचे मॅचिंगचे क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, म्हणून हे जे काव्यकार आहेत ते आपण पाठांतर करून ठेवायचे. ज्या गोष्टी रटायच्या असतात त्या रटून घ्यायच्या, ज्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात त्या समजून घ्यायच्या, आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचा. ओके, त्याच्यामध्ये दीर्घ कविता प्रकार हाताळताना दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, कवयित्रीनी नीरजा यांच्या फक्त तू, नीरजा यांची फक्त तू ही कविता आहे. ओके, नाव क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेला आहे, दीर्घ कविता हा आकाराने दीर्घ असायला हवी, पण केवळ ओळींची संख्या हा तिचा निकष नव्हे. तिच्यातील अनुभव किती समर्थ आहे त्याचा आवाका दीर्घ कवितेला साजेसा आहे की नाही, आणि ती कविता वाचकाला सल्लग एकसंग रचनेचा प्रत्यय देते की नाही यावर तिचे यश अवलंबन आहे असे मत कोणाचे आहे. या ठिकाणी स्टेटमेंट आहे ना, स्टेटमेंटची मत कोणी दिलेलं आहे ते विचारलेलं आहे. या ठिकाणी 5 स्टेटमेंट आहे. एक आहे केशवसूत, दुसरा आहे अनिल, आणि तिसरा आहे मनमोहन, आणि चौथा आहे डी रजनी पेरुडकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल, वरील जे स्टेटमेंट आहे, वरील जे मत आहे ते रजनी पेरुडकर यांचे आहे. ओके, हे त्यांनी याची रचना केलेली आहे, ती स्टेटमेंट आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. ओके, ना क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेलं आहे की पुढीलपैकी कोणत्या कवींनी दीर्घ कविता लिहिली. पुढीलपैकी कोणत्या कवीने दीर्घ कविता लिहिली. खाली 5 ऑप्शन आहेत. ए आहे अरुण कोल्हटकर,
बी आहे शांता शेळके, सी आहे मनोहर ओक आणि डी आहे रजनी पेरुडकर आणि ई आहे मंगेश नारायण काळे. ओके. आणि खाली या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तर या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. तर प्रश्न आहे की दीर्घ कविता लिहिली, कोणत्या कवीने दीर्घ कविता लिहिली आहे? म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सर्वात पहिलं अरुण कोल्हटकर यांनी दीर्घ कविता लिहिलेली आहे. रजनी पेरुडकर यांनी दीर्घ कविता लिहिलेली आहे आणि मंगेश नारायण काळे यांनी दीर्घ कविता लिहिलेली आहे. हा जो क्वेश्चन आहे तो 2025 मध्ये नेटचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके. नाव क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे, भाव कविता गीत काव्य या संकल्पनेबाबत पुढील कोणती विधाने योग्य आहेत? काय प्रश्न काय आहे? भाव कविता किंवा गीत काव्य या संकल्पनेबाबत पुढील कोणती विधाने योग्य आहेत? म्हणजे खाली दिलेले जे स्टेटमेंट आहेत ती कोणते बरोबर आहेत ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहेत. तर ए दिलेले आहे, अभंग, आरत्या, भोपाळ्या, गोवडणी, विराण्या आणि लोकगीतात ही आपणास भावगीतांची ठळक रूपे बघायला मिळतात का? बी आहे, भावगीतात भावगुणाला आणि गीत गुणाला समान महत्व असतो का? विशेष भारूड, लावणी, गझल, भावगीत इत्यादी काव्य प्रकार मूलतः आत्मपर नसलेला आहे. डी आहे, गीत काव्य हा शब्द लिरिक यासाठी प्रतिशब्द म्हणून मराठीत वापरला जातो. ई आहे, लहरी काव्य, तरंग काव्य, मुक्तक्य, भावगीता, भावकाव्य, भावकविता अशी अनेक नावे या प्रकाराला सुचवण्यात आली. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. ऑल स्टेटमेंट आर ट्रू. ऑल स्टेटमेंट आर राईट. सो वरील दिलेले जे सर्व स्टेटमेंट आहेत ते सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. इकडे बरोबर आहेत, बट त्या ठिकाणी सर्व स्टेटमेंट बरोबर दिले जातीलच असं नाही. आणि जे आपण क्वेश्चन घेतोय त्या क्वेश्चनमध्ये सेम टू सेम क्वेश्चन जर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने असतील, मॅचिंगच्या पद्धतीने असतील तर करेक्ट येतील. बट जे स्टेटमेंट या ठिकाणी आपण ऑब्जेक्टिव्ह विशिष्ट पद्धतीने घेतो, विधानाच्या पद्धतीने घेतो, तर थोडी वेगळी वेने विचारले जाऊ शकतात. परंतु तुम्हाला जी कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही याच्या रिलेटेड कोणताही प्रश्न परीक्षक विचारेल तर तुम्ही सॉल्व करू शकाल. दॅट इज माय गॅरंटी. ओके. सो सर्व स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. या ठिकाणी जी विशेषतः भारूड, लावणी, गझल, भाव इत्यादी प्रकार आतापर्यंत नसलेले आहेत. ओके. सो करेक्ट आन्सर इज ए, बी, सी अँड डी. ऑल स्टेटमेंट आर नॉट करेक्ट हिअर. इथे आहे जे विशेष भारूड, लावणी, गझल, भावगीत इत्यादी काव्य प्रकार मूलतः आत्मपर नसलेले आहेत. म्हणून आन्सर काय आहे? ए, बी, डी आणि ई हे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारलेला आहे, काव्य दर्पण आख्यायिका या साहित्य प्रकाराचे रूप विशेष कोणत्या ग्रंथात सांगितले आहे? एक आहे साहित्य दर्पण, दुसरा आहे काव्यबंध, तिसरा आहे रससूत्र
आणि चौथा आहे काव्य दर्पण. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, साहित्य दर्पण. हा जो प्रश्न आहे तो 2025 मध्ये विचारला गेलेला आहे. तुमच्याकडे PYQ प्रिव्हियस क्वेश्चन्स असेल तर तुम्ही एकदा बघून घ्या की हा प्रश्न विचारलेला आहे की नाही. तर या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके. आता जे आपण क्वेश्चन्स घेणार आहोत ते क्वेश्चन्स कथा, दीर्घकथा, लघु कादंबरी या टॉपिक वरती आपल्या आता हे आपण क्वेश्चन घेणार आहोत. ओके. सो सेम क्वेश्चन्स आहेत. कन्सेप्ट क्लिअर असेल, थेरीज बेसिस असतील, PYQ क्वेश्चनच्या बेसिसवरती असेल. हे आपलं पॅटर्न आहे. ओके. सो क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलेलं आहे की कथा बाबतीतील पुढीलपैकी कोणती तथ्य सांगता येतील. ओके. एक आहे कथेच्या संदर्भात खालील जी तथ्य आहेत, विधाने आहेत, ती कोणती आहेत ते आपल्याला सांगता येते, असा प्रश्न आहे. तर ए आहे गोष्ट सांगणे हे कथेचे प्रारंभिक प्रयोजन आहे. की खाली दिलेले स्टेटमेंट कोणत्या बरोबर आहेत, योग्य आहेत की अयोग्य आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. ओके. बी आहे मौखिक ते लिखित अशी जरी कथेची वाटचाल आहे. सी आहे मौखिक परंपरेतील कथेची रूपे कहाणी, लोककथा, परिकथा, नीतिकथा, नक्षत्रकथा, व्रतकथा, आख्यायिका, देवकथा अशी होती. डी एडगर ॲलन पो या अमेरिकन लेखकाने 1843 आहे ला कथेच्या स्वरूपाची चर्चा केली होती. पो यांनी कथेला गद्य गोष्ट असे संबोधले आहे. ई आहे नासी फडके यांनी प्रतिभा साधन या ग्रंथात कथेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. ओके. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले, चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. A, B, C आणि E इज करेक्ट आन्सर. सो D इज रॉंग. डी ऑप्शन इज रॉंग. ओके. ए, बी आणि सी आणि ई हे बरोबर आहेत. तर या ठिकाणी डी जो ऑप्शन आहे तो चुकीचा ऑप्शन आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. सो हिअर एक्सप्लेनेशन्स अबाउट दिस क्वेश्चन्स. सो गोष्ट सांगणे, ओके, मौखिक स्वरूपात. तर गोष्ट सांगणे हे कथेचे प्रारंभिक प्रयोजन आहे. सांगण्याच्या प्रवृत्तीतून कहाणी जन्माला आली आणि पुढे तिचेच आधुनिक रूप म्हणजे कथा हा प्रकार. ओके. मौखिक ते लिखित अशी जरी कथेची वाटचाल असली तरी आज रूढार्थाने आपण ज्या कथा म्हणतो ती आंग्ल भाषेच्या संपर्काने मराठीत 19व्या शतकात अवतरलेले दिसते. ओके. बाकी स्टेटमेंट हे आपले वाचलेले आहेत. एडगर ॲलन पो या अमेरिकन लेखकाने 1842 मध्ये, कधी 1842 मध्ये स्वरूपाची चर्चा केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर अचूक जुळणी कथा आकारास येते व वाचकाच्या मनावर एकच एक संस्कार घडवते. तर शक्य तितक्या परिणामकारक रीतीने आणि शक्य तितक्या कमी पात्र प्रसंगाच्या साहाय्याने सांगितलेली एकच एक गोष्ट म्हणजे कथा, अशी नासे फडके यांनी प्रतिभा साधन या ग्रंथात कथेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नासे फडके यांचा कोणता ग्रंथ आहे? प्रतिभा साधन हा ग्रंथ कशाच्या संदर्भात आहे? कथेच्या संदर्भात आहे. ओके. याच्या संदर्भात जर प्रश्न विचारला जाईल तर लक्षात ठेवा. ओके. ना क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेला आहे कावळा चिमणीची गोष्ट ही कहाणी कोणत्या लेखिकेने या कथेची कथन केले आहे? खाली 5 ऑप्शन आहेत. एक आहे
गौरी देशपांडे, बी आहे इंदुमती सेवडे, सी आहे रत्नाकर मतकरी आणि डी आहे शंकर पाटील आणि ई आहे सतीश बडवे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल, प्रश्न आहे कावळा चिमणीची गोष्ट, या कहाणीची लेखिका कोण आहे? तर या कहाणीची लेखिका आहे गौरी देशपांडे यांनी ही कथा लिहिलेली आहे आणि या कथेच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. कहाणी या पारंपरिक आकृतीबंधातून गौरी देशपांडे यांनी आधुनिक जीवनातील गुंतागुंतीची मांडणी केली आहे. लेखिकेने कहाणीच्या आकृतीबंधाने नवे प्रयोगशील रूप कसे घडवले आहे हे पाहणे खूपच रंजक ठरेल. बालपणापासून ऐकत आलेल्या कावळ्या चिमण्याची गोष्ट इथे जशीच्या तशी येत नाही, तर लेखिकेने या कथेची पुष्कळ तोडमोड केलेली आहे. पात्रांची अदलाबदल केलेली आहे. या कथेत चिमणा पुरुषवाचक तर कावळा हे स्त्रीवाचक पात्र आहे आणि ही जी कथा आहे ती खूप सुंदर कथा आहे. तुम्ही वाचली नसेल तरी ही कथा वाचून घ्या. आय थिंक BA मध्ये ही कथा होती, सिलेबसमध्ये सुद्धा, आणि याच्या बेसिसवरती गौरी देशपांडे पांडे या कवयित्रीच्या लेखिकेच्या विषयाच्या संदर्भात प्रश्न बरेचदा विचारले गेलेले आहेत. म्हणून गौरी देशपांडे इट्स इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ अकॉर्डिंग टू आवर एग्जाम्स, नेट अँड सेट बोथ एग्जाम्स. नाउ क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेलं आहे, अस्वस्थ विस्तीर्ण रात्र या बहुचर्चित दीर्घ कथेची रचना कोणी केलेली आहे? का आहे अस्वस्थ विस्तीर्ण रात्र या दीर्घ कथेची रचना कोणी केलेली आहे? ही जी दीर्घ कथा आहे ती खूप चर्चित आहे, प्रसिद्ध आहे, तर त्याची रचना कोणी केलेली आहे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे भारत सासने, बी आहे यशवंत मनोहर, सी आहे राजा ढाले आणि डी आहे केशव मेश्राम आणि ई आहे गंगाधर पानतावणे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, and here have explanations about all question. ओके, तर भारत सासने यांची अस्वस्थ विस्तीर्ण ही रात्र ही दीर्घकथा आहे. मराठीत सातत्याने आणि महत्त्वाची दीर्घकथा लिहिणारे लेखक म्हणून भारत सासने यांचा उल्लेख केला जातो. सो फर्स्ट ऑफ ऑल ज्याचा रेफरन्स दिला जाईल दीर्घकथेमध्ये ते लेखक आहेत भारत सासने. म्हणून दीर्घकथेच्या संदर्भात प्रश्न विचारला जाईल तर भारत सासने हे जे लेखक आहेत ते आठवण ठेवायचं आहे. तसेच दीर्घकथा बहुकेंद्री असली तरी वरकरणी वेगळ्या वाटणाऱ्या केंद्रांच्या अंतर्गत सूक्ष्म संबंधाचे जाळे अनेक वेळा दीर्घकथेतून विणले गेलेले बघायला मिळते. ओके, ना क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे, दीर्घकथा लेखनाची वैशिष्ट्ये कोणती? प्रश्न काय आहे, दीर्घकथा लेखनाची वैशिष्ट्ये कोणती? खाली 5 ऑप्शन दिले आहेत. एक आहे लघुकथेपेक्षा आकाराने मोठे असते, कथानक विस्तृत व सुश्रुत असते, पात्रांची संख्या तुलनेने अधिक असते, पात्रांचे स्वभाव चित्रण सविस्तर केले जाते, घटनाचा विस्तार व विकास अधिक असतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो वरील जेवढ्या ज्या स्टेटमेंट दिलेल्या आहेत तेवढ्या स्टेटमेंट अचूक आहेत, बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर अँड here available all explanations about these questions answer. सो वरील ज्या स्टेटमेंट आहेत त्या बरोबर आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घ्यायचे आहे.
सो हे सर्व स्टेटमेंट आहेत. तर सूक्ष्म मानवी संबंधाचे चित्रण करता येते. वातावरण निर्मितीला महत्त्व असते. लेखकाला आशय व्यक्त करण्यासाठी अधिक अवकाश मिळतो. त्याच्यानंतर लघुकथा आणि दीर्घकथा यामध्ये स्वतंत्र साहित्य प्रकाराचे स्थान आहे. भारत सासने हे मराठीतील महत्त्वाचे दीर्घकथा लेखक मानले जातात. काय महत्त्वाचे मराठीतील दीर्घ लेखक मानले जातात? कोण? भारत सासने. ओके. ना क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या पर्यायापैकी कोणी ही व्याख्या केली आहे? घटना प्रसंग याची कार्यकारण भावाने गुंफून करून संवाद वातावरण निर्मिती या घटकांच्या मदतीने मोजक्या व्यक्तिरेखांच्या जीवनाला व्यापणारा अधिकतर व्यक्तिकेंद्री असा कादंबरी तंत्राने विकसित होणारा अनुभव जो कथेहून मोठा व कादंबरीतून लहान असा कथात्मक लेखनाचा प्रकार आहे, त्याला लघु कादंबरी असे म्हणता येईल. ही जी स्टेटमेंट आहे, ही जी व्याख्या आहे, ते कोणी केलेली आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे बालचंद्र नेमाडे, दुसरा आहे डॉक्टर स्वाती कर्वे, तिसरं आहे मदन कुलकर्णी आणि चौथा आहे मोहन पाटील. म्हणून वरील जी स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट डॉक्टर सात्वी कर्वे यांची ही स्टेटमेंट आहे. आणि या ठिकाणी ज्यांनी लघुकथा दीर्घकथेच्या संदर्भात ज्या स्टेटमेंट दिलेल्या आहेत त्या स्टेटमेंट या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी एकदा व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. बालचंद्र नेमाडे यांची ही खाली स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर डॉक्टर स्वाती यांची ही स्टेटमेंट आहे आणि मदन कुलकर्णी यांची सुद्धा या ठिकाणी स्टेटमेंट आहे. तर दुसरी आपण ही स्टेटमेंट वाचून घेऊया एकदा, की लघु कादंबरी व्यक्तिकेंद्री असल्यामुळे ती व्यक्तीच्या पातळीवर घडणाऱ्या सामाजिक क्रियाप्रतिक्रिया आणि त्यांच्या परिणामांचा विचार करते. जीवनातील प्रश्नांना व्यक्ती कशी सामोरी जाते आणि त्याची उत्तरे स्वतःपुरती कशी शोधते याचे चित्रण लघु कादंबरीत केले जाते. ओके. ना क्वेश्चन नंबर 17. ओके. क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेला आहे, लघु कादंबरीचे काही विशेष. लघु कादंबरी काय असते, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याची विधाने काय आहेत, ओव्हरऑल या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर ए दिलेला आहे, लघु कादंबरीच्या विशेषामध्ये ए आहे अवकाशांची व्याप्ती अधिक असते. बी आहे स्वतंत्र साहित्य प्रकार आहे. सी आहे व्यक्तिकेंद्री अनुभवाचे चित्रण असते. डी आहे कादंबरीचे रचना घटक असतात आणि ई आहे लघुत्वाचे बंधन असते. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. वरील दिलेल्या सर्व जे स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहेत, दॅट मीन की अचूक आहेत. ओके. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. सर्व स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. लघु कादंबरीत कथा आणि दीर्घकथापेक्षा अवकाशाची व्याप्ती अधिक असते. लघु कादंबरीचे स्वतंत्र अस्तित्व लघुकथा, दीर्घकथा आणि कादंबरी या 3 साहित्य प्रकाराच्या मध्यभागी जाणवते. बघा, आपण पूर्ण एक्सप्लेनेशन का घेतोय, कारण लघु कादंबरीची कन्सेप्ट आपण कव्हर करत चाललेलो आहोत आणि हा जो टॉपिक आहे तो जास्त इंटरेस्टिंग वाटत नाही, बट ह्याच्यावरती 10 प्रश्न विचारले जातात. कसे प्रकारे विचारले जातात ओव्हरऑल ते आपण क्वेश्चन्स इकडे काढलेले आहेत. प्लस क्वेश्चन्सच्या माध्यमातून आपण कन्सेप्ट पण कव्हर करतोय की लघु कादंबरीच्या संदर्भात एखादी स्टेटमेंट असेल किंवा दीर्घ कादंबरीच्या संदर्भात एखादी स्टेटमेंट असेल, महाकाव्याच्या संदर्भात एखादी स्टेटमेंट असेल, आख्यान काव्याच्या संदर्भात एखादी स्टेटमेंट असेल,
गझलच्या संदर्भात एखादी स्टेटमेंट असेल, पाश्चात्य आणि पवार्थाच्या संदर्भात साहित्याची स्टेटमेंट असेल, कविताच्या संदर्भात स्टेटमेंट असेल, एकांकिका जे पुढे आपण अभ्यासणार आहोत, एकांकिका, नाटक याच्या संदर्भात स्टेटमेंट असेल, तर ओव्हरऑल आपल्याला त्या स्टेटमेंट, ते टॉपिक विषयी माहिती असणं गरजेचे आहे आणि तेव्हाच तुम्ही प्रश्नाची आन्सर देऊ शकता, अन्यथा तुम्ही जे तुक्का मारून सॉल्व्ह करू शकणार नाही. ओके. लघु कादंबरीत व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाच्या सीमारेषेवरील व्यक्तिकेंद्री अनुभवाचे कादंबरीच्या तंत्राचे लेखन रूप बघायला मिळते. ओके. बाकी जे स्टेटमेंट आहेत तुम्ही वाचून घ्या, व्हिडिओ पॉज करून हे जे स्टेटमेंट आहेत ते तुम्ही एकदा नीट वाचून घ्यायचे आहेत. क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. कादंबरीची वैशिष्ट्ये. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, 5 अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. बरं आन्सर काय आहे? ऑप्शन आहे ए आहे दीर्घ साहित्य प्रकार, बी आहे व्यापक व विस्तृत अवकाश, सी आहे सामाजिक जीवनाचे विविधांगी चित्रण, आणि 4 आहे जीवनाची समग्रता मांडणे, आणि 5 आहे अनेक केंद्री स्वरूप. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 विल बी करेक्ट आन्सर. ओके. वरील जेवढ्या स्टेटमेंट आहेत त्या सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत आणि या ठिकाणी त्याचे विश्लेषण दिलेले आहे. ओके. कादंबरीच्या संदर्भात या ठिकाणी स्टेटमेंट दिलेले आहेत. कादंबरीचे वैशिष्ट्य आहेत, दीर्घ साहित्य प्रकार आहे. कादंबरी हा दीर्घ साहित्य प्रकार आहे. कादंबरी व्यापक व विस्तृत अवकाश, कादंबरीत व्यापक आणि विस्तृत अवकाश असतो. कादंबरीत सामाजिक जीवनाचे विविधांगी चित्रण असते. कादंबरीत जीवनाची समग्रता मांडली जाते. तसेच कादंबरीत अनेक केंद्रीय स्वरूप असतात. सी, कादंबरीत व्यामिश्र आशयसूत्रे असतात. कादंबरीत अनेक अनुभव संघटनांचा समावेश असतो. त्याच्यामध्ये पात्रांचा विस्तृत जीवन प्रवास असतो. काळानुसार होणाऱ्या स्थित्यंतराचे चित्रण कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर कादंबरीत उपकथानकांना वाव असतो. अनेकांगी व भरघोस परिणाम असतात. स्थळ काळाचा व्यापक विस्तार असतो. भाषेच्या विविध उपयोगांना वाव असतो. आधुनिक जीवनातील गुंतागुंतींचे चित्रण कादंबरीत पाहायला मिळते. ही काय आहेत? ही सर्व कादंबरीची वैशिष्ट्ये आहेत. म्हणून कादंबरी का आहे, लघुकथा का आहे, कथा का आहे, कविता का आहे, गझल का आहेत, हायकू का आहेत, हे सर्व स्टेटमेंट, हे टॉपिक आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असतील तर याच्या संदर्भात आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. म्हणून आपल्या ह्या जर सर्व क्वेश्चन कन्सेप्ट सॉल्व्ह झालेले आहेत. ओके. आय होप यू विल डूइंग बेटर. ओके. ना क्वेश्चन नंबर 19. ओके. क्वेश्चन नंबर 19 खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ओव्हरऑल सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, परंतु या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके. सो प्रश्न आहे, काव्यलेखन ह्याच्या योग्य जोड्या जोडवा. वाक्यरचना आणि काव्यरचना दिलेली आहे. ओके. ते आपल्याला अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. अभंग, हे आहे अभंग. विठ्ठल विठ्ठल नाम घेऊया, भक्तिभावाने चरणी जाऊया, बी आहे. आणि बी मध्ये सेकंड आहे. बी आहे ओवी. सेकंड आहे
आई माझी माऊली मायेची सावली, तिच्या प्रेमाच्या छायेत सुखाली पावली आली. सी आहे लावणी. आणि थर्ड मध्ये दिलेलं आहे और नाद लागलाय ढोलकीचा रंग भरला मेळ्यात, ठेका धरुनी नाचू लागली लावणीच्या तालात. डी आहे पोवाडा. आणि फोर आहे शिवरायांच्या पराक्रमाची गाथा गाऊया, स्वराज्याच्या रणध्वजाला मान उंचावूया. पण या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए विल बी करेक्ट आन्सर. फर्स्ट इज करेक्ट आन्सर. वरील दिलेल्या जेवढ्या स्टेटमेंट आहेत तेवढ्या स्टेटमेंट अचूक आहेत, बरोबर आहेत. या ठिकाणी जेवढ्या ओळी दिलेल्या आहेत त्या तेवढ्या ओळी संलग्न आहेत, मॅचिंग आहेत, करेक्ट आहेत. ओके. तर या प्रकारची रचना असते. अभंगाची असेल, ओवीची असेल, लावणीची असेल, पोवाड्याची असेल, तर ही रचना ओळखायची आहे. ओके. आयडेंटिफाय ऑफ क्रिएटर अँड कन्सेप्ट. एक्झाम्पल, दॅट मीन्स एक्झाम्पल्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके. आणि या ठिकाणी रचना दिलेल्या आहेत. अभंग कसा असतो तर हा संत तुकारामाचा अभंग आहे. ह्याच्यामध्ये वृक्षवली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आडविती. ओवी आहे संत ज्ञानेश्वरांची. मनोनी साधूचिया संगती, लागे जीवासी भक्ती. लावणी आहे, राम जोशींची ही लावणी आहे. सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली. त्या ठिकाणी पोवाडा दिलेला आहे. पोवाडा आहे साहेर तुळशीराम शिंदे. सूरवीरांच्या पराक्रमाची गाथा गाऊया, रणांगणातील त्यांची कीर्ती जगाला सांगूया. जेव्हा एवढे स्टेटमेंट दिले जातात, काव्यरचना दिली जाते आणि स्टेटमेंट त्याच्या समोर दिले जाते आणि विचारलं जातं की मॅचिंग करा किंवा सिक्वेन्समध्ये लावा, तेव्हा आपण गोंधळून जातो की बाबा ह्याच्यातली लावणी कोणती आहे, पोवाडा कोणता आहे, अभंग कोणता आहे, ओवी कोणती आहे. तर त्याची रचना कशी असते हे नीट वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं. आणि जेव्हा या प्रकारचे प्रश्न विचारले जातील, नॉट अ सेम टू सेम बट अदर वेमध्ये विचारले जातील, तर तुम्हाला रचना जर माहीत असेल की हे पोवाडा कसा लिहिला जातो, पोवाड्याची रचना कशी असते, लावणीची रचना कशी असते, अभंगाची रचना कशी असते ती जर रचना माहीत असेल तर तुम्ही हे सॉल्व करू शकाल. म्हणून हे जे एक्सप्लेनेशन आहे ते नीट वाचून घ्यायचं. व्हिडिओ पॉज करून घ्या, वाचून घ्या आणि रिवाइज करा. ओके. आता जे आपण याचे पुढचे जे क्वेश्चन्स घेणार आहोत, या क्वेश्चन्स मध्ये आपण लोककला, तमाशा आणि एकांकी नाटक हे टॉपिक कव्हर करणार आहोत. त्याच्या आधी आपण लोककला व तमाशा हे दोन टॉपिक कव्हर करूया. आणि राहिलेले दुसरे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण नेक्स्ट क्लासमध्ये एकांकिका आणि नाटक याच्या बेसिसवरती प्रश्न कव्हर करू. ओके. सो क्वेश्चन नंबर 20 मध्ये विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणती विधाने त्या समोरील मूळ साहित्य प्रकारातील आहेत. ओके. म्हणजे लोककलाच्या संदर्भात खाली दिलेले जे स्टेटमेंट आहे ते कोणते बरोबर आहेत, योग्य आहेत, ते ओळखायचे आहेत. हे आहे लोककला या नाट्यविधी व लोकनाट्य या दोन प्रकारात आविष्कृत होतात. फर्स्ट. सेकंड आहे तमाशा, सोंगाड्या, बहुरूपी, कडसूत्री, बाहुल्या इत्यादी लोकनाट्य आहेत. बी. सी आहे गोंधळ, दशावतार, वाघ्या, मुरकी इत्यादी विधिनाट्ये नाहीत. डी आहे मनोरंजन करणे हा लोकनाट्याचा प्रमुख उद्देश नसतो. ई आहे लोककलेतून नाटक हा प्रकार आला. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड विल बी करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड, ए, बी आणि ई इज करेक्ट आन्सर. ओके. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल
ओके, सेकंड आहे या प्रश्नाचे उत्तर. तर ए, लोककला या नाट्यविधी व लोकनाट्य या दोन प्रकारात आविष्कृत होतात. बी आहे सोंगाड्या, तमासा, सोंगाड्या, बहुरूपी, कळसूत्री, बाहुल्या इत्यादी लोकनाट्य आहेत. ओके, लोककलेतून नाट्य प्रकार हा प्रकारात आला आहे. तर हे जे 3 स्टेटमेंट आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. तर लोककला व तमाशा यातील काही घटकात साम्य आहे. काय घटकात साम्य आहे? 5वा आहे, साहित्य प्रकार आज स्वतंत्र वाङ्मय घटक म्हणून जरी अभ्यासले जात असले तरी हे प्रकार एकातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या याप्रमाणे काळानुरूप विकसित झालेले आपणाला दिसून येतात. ओके, नाव क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मध्ये विचारलेला आहे, लोककला म्हणजे काय? 5 ऑप्शन आहेत. ए आहे, मानवाने आपला विकास हा लोकसंस्कृतीच्या माध्यमातून साध्य केला आहे. या संस्कृतीचे एक अत्यंत देखणे दालन म्हणजे लोककला होय. फर्स्ट स्टेटमेंट. बी आहे, लोककला हा शब्द प्रामुख्याने ग्राम संस्कृतीशी निगडीत आहे. सी आहे, महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न करणाऱ्या अनेक घटकापैकी एक प्रमुख घटक म्हणजेच लोककला होय. डी आहे, मराठी लोकसाहित्याचे हे एक महत्त्वाचे अंग आहे. लोकसाहित्याचा अभ्यास हा लोककलाशिवाय अपुरा आहे. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड विल बी करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. ऑल स्टेटमेंट आर ट्रू. सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत, राईट आहेत. आणि याच्या संदर्भात तुम्ही व्हिडिओ पॉज करून एक्सप्लेनेशन वाचायचं आहे. याच्या संदर्भात या ठिकाणी ना क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणती विधाने त्या समोरील मूळ लोककलेत आहेत? हे आहे, लोककलेचा ठेवा हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर होतो. बरोबर, बरोबर आहे. पुरातन स्वरूपाची असते. बरोबर. लोककला ही लोकांच्या समूहाची असते. अगदी बरोबर. लोककलेची संहिता मौखिक स्वरूपाची असते. बरोबर. लोककला या नेमक्या कोणी कधी निर्माण केल्या हे सांगता येत नाही. बरोबर. आता क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचे. बघा, या ठिकाणी आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आहे लोककला. तर लोककलाच्या संदर्भात पॉझिटिव्ह जे इथे काय विचारलेलं की पॉझिटिव्ह का आहे, तर या ठिकाणी जो नेगेटिव्ह असेल तो कट करायचा, पॉझिटिव्ह असेल तो पॉझिटिव्ह मध्ये वे मध्ये घ्यायचा. एलिमेंट मेथडचा वापर करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. सो हिअर ऑल स्टेटमेंट आर पॉझिटिव्ह, दॅट मीन्स ऑल स्टेटमेंट आर राईट. सो ऑप्शनमध्ये सर्व जे ऑप्शन दिलेले असतील तो या त्या प्रश्नाचे ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट आन्सर असेल. ओके, या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करायचे. सो दिलेले सर्व स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत आणि कलेच्या संदर्भात या ठिकाणी स्टेटमेंट दिलेले आहेत. सो लोककलेचा वारसा हा परंपरा जपत परिवर्तनाचाही स्वीकार करते. परंपरा हे पुरातन स्वरूपाचे असल्याने ते मूळ गाभ्याच्या आशयाच्या स्वरूपात नित्यतून असे राहते. बऱ्याच वेळा जे क्वेश्चन्स विचारले जातात ते शॉर्ट मध्ये विचारले जातात. फॉर एक्झाम्पल की आता आपण बघितले की शॉर्ट मध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, बट त्याचे एक्सप्लेनेशन्स वास्ट असतं, मोठं असतं, सविस्तर असतं. तर सविस्तर उत्तर पॅराग्राफ वाचून आपल्याला समजतं की हे जी स्टेटमेंट आहे ती या ठिकाणी या पद्धतीने विचारलं गेलेलं आहे. म्हणून कधी कधी आपण क्वेश्चन्स वाचतो आणि त्याचं उत्तर शोधायला जातो तेव्हा आपल्याला समजत नाही, कारण त्याचं जे आन्सर असते ते वास्ट असतं, सविस्तर असतं आणि शॉर्टमध्ये क्वेश्चन असतं. म्हणून सविस्तर जेव्हा आपण वाचतो तेव्हा समजतं की या प्रश्नाचे उत्तर असं आहे. 2-4 ओळी वाचून आपल्याला समजत नाही, तर त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या.
लोककलेतील परंपरेला परिवर्तनाला एकमेकांच्या हातात हात घालून चालावे लागते. लोककला या नेमक्या कोणी कधी निर्माण केल्या हे सांगता येत नाही. बाकीची जी स्टेटमेंट आहे तुम्ही वाचून घ्यायची आहे. अडाणी अशिक्षित समाजात मौखिकतेमुळे या कला हजारो वर्षे जिवंत आहेत. अगदी राईट. ऑल स्टेटमेंट आर ट्रूथ. एक्सप्लेनेशन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सॉल्विंग क्वेश्चन पेपर अँड क्वेश्चन. now question number 23. क्वेश्चन नंबर 23. खालील क्रमाने ढोलकीच्या तमाशाचे सादरीकरणाचा क्रम लावा. हा जो क्वेश्चन आहे याच्याच रिलेटेड, याच्याच बेसिस किंवा सेम टू सेम क्वेश्चन्स, बट क्वेश्चन जरा वेगळा असेल. हा प्रश्न विचारला गेलेला आहे 2025 मध्ये. ओके, काय असेल की खालील क्रमाने ढोलकीच्या तमाशाचे सादरीकरणाचा क्रम लावा. तर या ठिकाणी मला वाटतं की खालील क्रमाने तमाशाचे सादरीकरणाचा क्रम लावा किंवा लावणीचा क्रम लावा अशा पद्धतीने विचारलेला होता. म्हणून 5 ऑप्शन आहेत. एक आहे गण, बी आहे मुजरा, सी आहे गवळण आणि डी आहे लावणी आणि 5वे आहे बतावणी. आणि या ठिकाणी विचारलेले आहे की क्रम लावा, सिक्वेन्सच्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए विल बी करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ए इज करेक्ट आन्सर. आणि याच्या संदर्भात या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. या प्रकारात गण, मजुरा, गवडण, लावणी, बतावणी व वंग असा क्रमाने ढोलकीच्या तमाशाचे सादरीकरण केले जाते. ओके. पूर्वी या तमाशाच्या फडात 8-10 जणांचा संघ असायचा. त्या स्त्री वेश धारणेचा अंगविपेक्ष करून विनोद निर्मिती करणारा, सोंगाड्या ढोलकी तुण्याची साथ देणारे साथीदार, जीजी म्हणून साथ देणारे सुरती किंवा झलकरी व प्रौढ मावशी इत्यादी प्रमुख मंडळी असायची. आज मात्र काळानुसार 20 ते 60 कलाकारांचा संघ दिसून येतो. ओके. नाव क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 मध्ये विचारलेलं आहे, खालील क्रमाने तमाशातील गवळणीसाठी गद्यात्मक व पद्यात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या रचना आढळतात. या रचना प्रकाराचे डॉक्टर विश्वनाथ शिंदे 5 प्रकार सांगितले आहेत. त्यांचा क्रम लावा. ओके. एक आहे बाजारांची गवळण, बी आहे कृष्णाच्या खोड्या सांगणारे गवळण आणि थर्ड आहे कृष्णाच्या ओळखीची गवळण आणि 4 आहे गवळणीच्या ओळखीची गवळण आणि विनवणीची गवळण. काय आहे, डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांचे 5 प्रकार जे सांगितले आहेत त्यांची सिक्वेन्स लावायचे, नंबरप्रमाणे क्रमानुसार आपल्याला या ठिकाणी आन्सर लिहायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए विल बी करेक्ट आन्सर. वरील दिलेल्या सर्व स्टेटमेंट क्रमनुसार आहेत म्हणून त्याचा आन्सर फर्स्ट असेल. ओके. ह्या त्यांनी एकूण 5 ना. क्वेश्चन नंबर 25 हा आपला शेवटचा क्वेश्चन आहे. याच्यानंतर जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत, राहिलेले जे टॉपिक आहे ते नेक्स्ट क्लासमध्ये आपण कव्हर करूया. तर क्वेश्चन नंबर 25 मध्ये विचारलेला आहे, खालील क्रमाने तमाशाच्या सादरीकरणात प्रामुख्याने पुढील घटक येतात, क्रम लावा. एक आहे सोंगाड्या, बी आहे गण, सी आहे मजुरा आणि डी आहे गवळण. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी करेक्ट आन्सर. वरती जेवढे जे स्टेटमेंट दिलेले आहेत तेवढी स्टेटमेंट अचूक आहेत, बरोबर आहेत. ओके. तर या ठिकाणी याच्या संदर्भात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सोंगाड्या तमाशाचे पयस ज्यावर अवलंबून असते ते सर्वात महत्त्वाचे पात्र म्हणजे सोंगाड्या हे कडीचे पात्र, विनोदी निर्मिती करण्याचे पात्र असते. गण, तमाशाचा प्रारंभ गणाने होतो. गण म्हणजे विघ्नहर्ता गजाननांचे स्मरण, स्तवन,
प्रारंभीचे गीत तमाशात या गणपतीचे स्वरूपात उपनिषदातील ओमकारापासून तर पुराणातील शिवसूतपर्यंत वर्णिले आढळते. त्याच्यानंतर मजुरा. मजुरा गण झाल्यानंतर नाच्या किंवा नाची ढोलकी तुंतण्यावर नृत्य पेश करतात. नृत्याला तमाशातील मजुरा म्हणतात. शेवटी आहे गवडण. गवडण मजुरा झाल्यावर येते ती गवडण. गवडण म्हणजे कृष्ण लीलेचे नाट्यपूर्ण गायन व वर्णन. गोपी व कृष्ण यांच्या लीलाविषयींचे गीते यात असतात. गोपी कृष्णाच्या शृंगारांचे प्रेमलीलांचे खुमासदार वर्णन केलेले असते. ओके, तर गवडण जेव्हा असेल ती गवडण कृष्ण गोपीच्या बेसिसवरती असेल, त्यांच्या ओळीची रचना हे त्या पद्धतीने असेल. ती जी स्टेटमेंट असेल, त्या ओळी असतील ते या पद्धतीने आपल्याला ओळखायचे आहेत. आजच्या क्लासमध्ये आपण या ठिकाणी थांबूया आणि उरलेले दुसरे जे प्रश्न आहेत ते नेक्स्ट क्लासमध्ये कव्हर करूया.